सद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज, स्वामी समर्थ महाराज की जय. विठ्ठल 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 कुंडली पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 हरी हरी. अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेणे वंद्य केली. अजामेळ भिल्लिणी तारिले कुंटिणी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेणे वंद्य केली. तुका म्हणे येथे, तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेणे वंद्य केली. पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, करे चरणा संतांची, करे चरणा संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांष्टहस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, पुरुषाय तुभ्यं. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं, कलानीशवादापनोदारद समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदेवा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयाचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे बंधू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता आता अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेणे वंद्य केली. प्राप्त प्रसंगी गोड मधुर मंगलमय अशा वातावरणामध्ये, स्वच्छ शुद्ध पवित्र निवांत एकांत अशा वातावरणामध्ये आपणा सर्व भक्तिमती माता, पितृतुल्य सर्व श्रोते सज्जन भाविक आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आजची सेवा सादर करण्यासाठी आपल्या पुढे मी अभंग जो म्हणून दाखवलेला आहे तो जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा आहे. विठ्ठल विठ्ठल सज्जन हो, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे.
फार विस्तृत सांगायची मला वाटते काही गरज नाही, कारण अभंगाच्या शेवटच्या चरणावरून प्रसंगाला अनुसरून मला काय सांगायचंय आणि तुम्हाला काय ऐकायचंय याविषयीचं मला वाटते फार विस्तृतपणे सांगण्याची आवश्यकता नाही. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भजनाचा प्रभाव सांगतायत. आज अत्यंत मंगल अशा प्रकारचा दिवस आहे. आयोजन समर्थाचं आहे. आयोजन सामर्थ्यवानाकडून आहे. समर्थाचं आयोजन भिवू नकोस. आत्ता सर्व चालू असताना ही मोठमोठी मंडळी राजकीय असतील, सामाजिक क्षेत्रातली मंडळी असतील, अन्य क्षेत्रातली मंडळी येऊन गेली. आपण पाहिलंय. अरविंद भाऊ घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. कधी बी बोलवा, कधी आवाज द्या. सर्वजण सांगून गेले. कोरडी नाही, ओले ओले आहेत. मला माहीत नाही, पण त्यांच्या बोलण्यातून आणि ज्यांच्यामुळं या व्यासपीठावर तुम्हा सर्व भक्तिमती माता भगिनी आणि पुरुष पितृतुल्य सर्व सज्जन भाविक श्रद्धावान भजननिष्ठ साधकाचं दर्शन मला ज्यांच्यामुळं झालं त्या अरविंद भाऊला धन्यवाद दिल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. कारण हे सर्व तुम्हा मायबापांचं दर्शन त्यांच्यामुळं आम्हाला घडलं. काय तळमळ सदानंद महाराज. काल म्हटलं आम्ही आम्हाला यायचंच होतं, रात्री निघणारच होतो, पण मग 2-3 वेळ फोन नाही उचवल्यामुळं त्यांची तगमग अशी झाली, छातीचे ठोके वाढायला लागले. म्हटले महाराज तुम्ही जर नाही आले तर कसं होईल. म्हटलं काळजी करू नका. चंदूबानं थोडीशी मस्करी केली, मजा घेतली थोडीशी. फोन उचलला नाही. कामातही होते. आणि तळमळ बघा एखाद्या कार्यकर्त्याची निष्ठा, एखाद्या संप्रदायातील एखाद्या परंपरेविषयीची निष्ठा. अरविंद भाऊ आणि आपण त्यांना सर्व सहकार्य करणारे सर्वच मंडळी. नव्हे एकट्याचा खेळ म्हणून मेळ मिळवेल. आणि म्हणून या ठिकाणी येणं झालं, तुमचं सर्वांचं दर्शन झालं. निमित्त फार सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ कृपा ना, हो, श्री स्वामी समर्थ कृपा भजनी मंडळाचा 14वा वर्धापन दिन. 14 वर्ष झाले चंदू महाराज. एक तप उलटून पुढे गेलोय आपण. या साधनेला तपाच्या पुढं झालंय. हे तप आहे, भजन तप आहे. आणि ह्या भजनाचा आनंद मला वाटते आपल्या समर्थ कृपा भजनी मंडळाने एकट्याने नाही घेतला. आज तर किमान 23 जणांना वाटला असं दिसतंय. पण फक्त 23च नाही, त्याच्या पाठीमागं आणखी कितीतरी मला त्यांनी सांगितलं की म्हणले 100 इकडले, 100 त्या लाईनचे, 100 असा शेकडो भजन मंडळांना घेऊन, अर्थात सर्व भजननिष्ठ साधकांना, संप्रदायनिष्ठ वारकरी संप्रदायनिष्ठ साधकांना घेऊन, प्रेमी लोकांना घेऊन, सर्वांच्या आता वाक्यच आहे ते, सबका साथ सबका, ज्यांची साथ त्यांचाच विकास. विठ्ठल वाक्य बदलावं लागेल त्याला. एवढं फुकटचं देऊ नये जर तुम्ही मत देत नाही आम्हाला, मग काय. चला माझा विषय नाही तो. जाता जाता केला इशारे, जाता जाता सबका साथ. अरविंद भाऊनी हे जे आयोजन केलेलं आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश फार मोठा व्यापक उद्देश आहे मायबाप. आणि त्यांनी हे आयोजन केलं म्हणजे सर्वांना घेऊन आपण हे केलं पाहिजे, आयोजन केलं पाहिजे, भजन स्पर्धा ठेवली पाहिजे. त्या निमित्तानं सर्व संत सज्जन येतील, भाविक येतील, निष्ठावन भजन करणारे मंडळी येतील. हा तर भाव आहेच आहे त्यांच्या मनात. पण त्यांना काही विशेष त्यांनी केलं असं मी मानत नाही. कारण ही परंपराच आपल्या साधू संतांची अशी आहे, एकट्याने खायचं नाही. आपली परंपरा सदानंद महाराज वाटण्याची आहे, लुटण्याची नाही. आपल्या संप्रदायाची परंपरा योगी एकटे बसून, त्या कपारीत बसून योगी एकटे खातात, जपी तिकडे बसून एकटे सेवन करतात ब्रह्मरसाचं. संन्यासी कुठं पहाडात कल्पना तिकडे जाऊन. पण आमच्या साधू संतांची परंपरा तशी नाही. सांगितलंय आम्हाला आमच्या साधू संतांनी, सेवितो हारस वाटितो आणि का 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 सेवितो
वाटितो वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रान भरी घ्या रे होऊ नका रान भरी घ्या रे होऊ नका रान भरी विटेवरी ज्याचे पाऊले समान विटेवरी ज्याचे पाऊले समान घ्या रे होऊ नका रान भरी घ्या रे होऊ नका रान भरी घ्या रे होऊ नका रान भरी विटेवरी ज्याचे पाऊले समान विठेवारी जाची ज्याचे पाऊले समान. मी प्रदर्शन नाही करत, हे मोठ्याच आहे. मी काय पुरुषार्थ केलाय, फक्त एवढंच आहे, तुम्ही सर्वजण रेल्वेत ज्या निष्ठेनं भजन करतात. मी मगाशी पुढं बसलं असताना चंदू महाराज आमची चर्चा चालली होती. त्याने एक फार कोटी सांगितली मला मगाशी. पण म्हणलं कावत चंदू महाराज हे मंडळी ते रिदम वाद्य गुडघ्यात घेऊन वाजवतात, ते उभं आहे. म्हणले बुवा मुंबईचं वातावरणच असं आहे, गर्दीच एवढी आहे की इथं आडवं काहीच चालत नाही, कुत्र सुद्धा शपूट उभा आलं होतं. एवढी गर्दी. पोटमळा असतो इथे. आमचे नाम रामेश्वर महाराज शास्त्रींनी पोटमळ्याची व्याख्या सांगितली होती. म्हणजे पोटानं घुसून ज्याच्यात जाऊन आराम करावा लागतो त्याला पोटमळा. मुंबई आहे परिसर. निष्ठेनं भजन करतात मंडळी. काय गोड वाजवणं, तर कोणाकोणाचं किती कौतुक करू, त्याच्यातच आपलं वेळ जाईल, कारण वेळ आपल्याकडं फार कमी आहे. कारण सर्वात महत्त्वाचा जो आपला बक्षीस वितरणाचा अनेक मान्यवरांची सर्व उपस्थिती ती आहे उद्योग. मुंबईचं वातावरण आहे. अत्यंत निष्ठेनं भजन करतात मंडळी. मला साधारण महाराज थोडीशी शंका आली, मनोहर महाराज ही मंडळी भजनाचं खरं मला सांगा चंदू महाराज, भजन करण्याचं ठिकाण रेल्वे आहे का? भजन मंदिरात केलं पाहिजे. मंदिर मोकळ्या जागेत भजन केलं, रेल्वेतच का? त्याचं कारण आहे वेळच नाही ना. फक्त रेल्वेच्या प्रवासात वेळ आहे, जागा आहे. कोणाच्या घरी आता मुंबई आहे तर ते या म्हणतात. हे माझे अत्यंत जीवलग मित्र आहेत, मनोहर महाराज लांडे. 30 वर्षाचा संबंध आहे आमचा. मग आम्हालाच त्यांच्याकडे जायला संकोच वाटतो. मुंबईत ते त्यांचं आतमध्ये जागा आहे, पण घरात जागा नाही ना. म्हणजे तुमच्या मुंबईकराचं मन लय मोठं आहे, खरंच मन मोठं आहे. अंतःकरणात तुमच्या काय आता तुम्हाला सांगावं, पहाडाच्या पहाड किंवा खूप मोठं काही साठवलं जातं, पण वस्तुस्थिती जे वास्तव जे आहे ते नाही बदलता येत. पण तरीही त्याच्यात आनंद आहे. माणसाने मनानंच मोठं असावं. तर अशा निष्ठेनं भजन करणारी मंडळी रेल्वेत भजन करतात. रेल्वेत भजन करतात, तुम्ही भजन करता, बाकीचे रेल्वे मोबाईल पाहतात. मी 1-2 वेळ मला जाण्याचा योग आलो, तो असा फटका मारला की ते मोबाईल वगैरे गेलेले मी पाहिले, प्रत्यक्ष पाहिले. भारी भारी मोबाईल. मग तुम्ही तर असं मस्त मोबाईल पाहत बसायला पाहिजे, बिलकुल निवांत तुमचं स्टेशन येईपर्यंत. नाही नाही, कळलंय माझ्या सर्व मुंबईकराला, कळलंय आपल्याकडे वेळ फार कमी आहे. क्षणाचाही भरवसा नाही, क्षणाचाही भरवसा नाही. मानवी जीवनाचं सार आहे भगवंताचं भजन. आणि सार जो निवडतो, साराकडे ज्याची गती आहे, तोच खरा या पृथ्वीवर धन्य आहे. ज्याला सार समजलंय, वर्म समजलंय. मानवी जन्माची योजना नेमकी कशासाठी आहे हे फार थोड्या लोकांना समजलं हो. 140 कोटी भारताची लोकसंख्या आहे. आणि संपूर्ण जगाचे म्हणलं तर मला वाटतं काही अब्जाच्या पुढं जाईल, सर्व 10-5 अब्जाच्या पुढं जाईल. मानवी जीवनाचं सार जर काय असेल तर भजन आहे. आणि फार थोड्या लोकांना हे भजन हे सार समजलंय. त्यात माझ्या मुंबईकराचा पहिला क्रमांक आहे. विठ्ठल विठ्ठल फार थोडं दिवस जगायचंय आपल्याला, फार थोडं दिवस जगायचंय. एक क्षणाचाही भरवसा नाही. हे मुंबईकराकडून शिकावं. रेल्वेत भजन अर्थात मी काल आमच्या अरविंद भाऊला विचारलं, ते म्हणले मी सकाळी 9ला जातो, रात्री 11ला परत येतो. म्हणजे ते एकटेच नाही बाबा, की आपण सर्वजण त्याच याच्यातले आहेत. एवढा वेळ तिकडं ऑफिसमध्ये. म्हणलं घरी कधी येता तुम्ही, जेवण कधी करता, आराम होतो का नाही? काय म्हटलं हे जीवनच असं आहे. पण हे जीवन जरी असलं
तरी मी मगाशा एक मला मनोरमाला जे कोटी थोडीशी आठवली. जोडधंदा करतो आपण, शेतीला जोडधंदा दुधाचा करतो की नाही, शेतीला जोडधंदा म्हणून. जोडधंदा माणूस कधी करतो, जो मुख्य करतो त्याच्यात भागत नसल्यावर करत असतो जोडधंदा. आता याच्या उलट बघा तुम्ही, सिंधू महाराज हे लोक जोडधंदा करतात मुंबईचे. रेल्वेतलं भजन म्हणजे हे साधी मंडळी स्वार्थी लोक आहेत, त्यांचा मूळ धंदा आहे भजन, आणि त्याला जोडधंदा म्हणून नोकरी करताय तुम्ही. विठ्ठल का? कारण तुम्हाला कळलेलं आहे क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फार, पुढे हुशार थोरा आहे बोळ सागा, राम राम स्मरा. पहिलं प्राधान्य जीवनात भजनाला असलं पाहिजे. आपण भजनापासून दूर गेलोय, संतांपासून दूर गेलो म्हणून दुःखात पडलोय. मी सांगू शकेल, तुम्ही मुंबईत रेल्वेत भजन करतात, त्या भजनाचा आनंद तुम्ही लुटताय. आम्हाला तुमचा हेवा वाटते. रात्रंदिवस आम्ही लोक फिरतो कीर्तनाला. 2 तासाचं कीर्तन असते, 25 तासाचा प्रवास असतो, आणि त्या 25 तासात प्रवास मग काय आम्ही काही तिथं खरंच भजन विठ्ठल विठ्ठल म्हणजे झोप येते ना. इथचं झालं की तिथं, तिथलं झालं की तिथं. म्हणजे मोकळ्या वेळात स्वतःची 4 व्हीलर गाडी असूनही आम्ही सर्व कीर्तनकार मंडळी भजन करू की नाही सांगता येत नाही, पण तुम्ही तेवढाही वेळ फुकट जाऊ देत नाही मंडळी. तास 1.5 तासाचा वेळ तेवढाही फुकट जाऊ देत नाही, त्याच्यातही भजन करतात. तुम्हाला कळलं आहे भजन म्हणजे काय? मानवी जीवनाचं सार आहे भगवत दर्शन, भगवंताचं भजन, भगवंताची भेट. आणि म्हणून श्लोक आहे आपल्याकडे मनोहर महाराज, शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत, असं म्हणतात. सुभाषित लोकात सांगितलंय 100 कामं सोडून जेवण करावं माणसाने. शेकडो कामं, 100च कामं नाही, शेकडो कामं सोडून माणसाने पहिले जेवण करावं. रात्री 1 वाजता डोसा खाल्ला, जेवायला वेळच नाही, भूक लागली. ते साधक लोक आले त्यांच्या ह्याच्यात, सारखे अरविंद भाऊचे फोन, महाराज कुठपर्यंत आलात? महाराज म्हणले बाबा निघालो, जेवायला वेळ नाही. 1 वाजता होतंय, कुठंतरी काहीतरी पोटात टाका. सकाळी उलटी झाली. शंभर काळ शेकडो कामं सोडून पहिले जेवण करावं. शतम विहाय भोक्तव्यम, हजारो कामं सोडून सहस्त्रम स्नानमाचरेत, हजारो कामं सोडून पहिले स्नान करावं. स्नान महत्वाचं आहे. लक्षम विहाय दातव्यम, लाखो कामं सोडून माणसानं पहिले दान करावं. बघू पाहू उद्या करू, कोणी सांगितलं? आपल्या हातात आहे. हातोलिया नाही तेरा घास. लाखो कामं सोडून माणसाने दान करावं. आणि कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत, राम राम स्मरा आधी, 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 राम राम स्मरा आधी. लाहू करा गाठ घाला मूळबंदी सांडा, वावू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा. हजारो कामं सोडून, लाखो कामं सोडून, कोटी कामं सोडून पहिले भगवंताचं भजन करावं. हे तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही, तुम्हाला कळलेलं आहे म्हणून तर भजनाचा नाद आहे तुम्हाला. आणखी सांगू, हे भजन एवढं श्रेष्ठ दर्जाचं भजन आहे. हे भजन एवढं श्रेष्ठ दर्जाचं भजन आहे. मनोहर महाराज रामसुखदासजी, पूज्य ब्रह्मलीन रामसुखदासजी स्वामी ऋषिकेशहून पंढरपूरला चातुर्मासात यायचे. त्यांचे 1 महिन्याला 4 चातुर्मास म्हटल्या जायचं. यायचे ते, राहायचे चातुर्मासात पंढरपूरला काही दिवस. त्यांचे वाक्य आहे असं म्हणतात, मोठ्याच्या मुखातून ऐकलं. महाराष्ट्र के लोग, सब वारकरी लोग भजन तो बहुत अच्छा करते हैं, लेकिन उनके भजन में स्वार्थ है, वो धन की लोभ से भजन करते हैं, इसलिए उनका भजन प्रभावशाली नहीं होता है. त्यांचे वाक्य अर्थ घुसले आमचा भजनात. पण भजन सर्वश्रेष्ठ आहे. भजन तुकोबारायाने केलं, भजन ज्ञानोबारायाने केलं, भजन नामदेवरायाने केलं, भजन एकनाथ महाराजांनी केलं, भजन
मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, सखूबाई, चोखोबाराय, निळोबाराय, गोरोबा काका, संत नरहरी महाराज सोनार, सर्वांनी भजन केलं. एका बाईनं तर भजन एवढं केलं, कुणवान शीलवान घराण्यातली बाई पायाला घुंगरू बांधून गल्लीत नाचायला लागली. पग घुंगरू बांध मेरा नाच, पग घुंगरू बांध मेरा नाची रे, पग घुंगरू बांध मेरा नाची रे, घुंगरू बांध मेरा नाची रे. कुलवान शिलवान घराण्यातली बाई लोक म्हणायला लागले, बाई हे आपल्या घराण्यात चालत नाही, आपलं कुल काय शील काय, लोक काय म्हणतील. लोकलाज आडे भजनाच्या. मीराबाईने सांगितलं की मला भजन मला त्याच्यासाठी करायचं. मेरे तो गिरधर गोपाल और न दुजो, सर्व संगी विटाला तू एकला वळसी. हे भजन आहे, हे भजन. या भजनानं देव भेटतो, या भजनानं देव भेटतो. आणि असं आता लक्षात ठेवा महाराज, तुम्हाला माहिती आहे भजन 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 म्हणजे काय, टाळ पखवाज एवढीच भजनाची व्याख्या नाही. काही लोकांनी एकत्र यायचं, टाळ पखवाज घ्यायचं, बसायचं. आता हे आपण भजन सादर केले दिवसभर, हे भजन आहे म्हणजे हे भजन नाही असं नाही, पण हेच भजन आहे असंही नाही. भजन शब्दाचा खरा शास्त्रीय अर्थ आहे भज सेवायाम. भज भजती म्हणजे भजन करणे, देवाची सेवा करणे. मग ती सेवा कीर्तनाच्या रूपानं असू शकेल, झाडण्याच्या रूपानं असू शकेल. रेल्वेत भजन करताना ती सेवा भजन म्हणून सेवा असेल. एखाद्या आडल्या नडल्याला मदत करणे हे भजन आहे. भजन हे लक्षात ठेवा. भजनाची व्यापक व्याख्या लक्षात ठेवा. टाळ पखवाज विना घेऊन बसणं म्हणजे ते भजन नाही असं नाही, पण तेवढंच मर्यादित भजन आहे, अशातला भाग नाही. असं गोड भजन कुठंही करता येतं. खूप मोठमोठ्या लोकांनी भजन केलं हो, खूप मोठमोठ्या लोकांनी भजन केलं. सारखं सारखं काय तुमचं तिथंच कौतुक करावं, पण येतो मुद्दा तिथं शेवटी. तुम्हाला कळलं आहे भजनाचं सामर्थ्य. भजन माझ्या ज्ञानोबारायाने केलं, भजन माझ्या नामदेवरायाने केलं. नामदेवरायाने कीर्तन केलं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ध्यान देवा, जनी म्हणे ध्यान देवा, बोला अभंग ज्ञान देवा, बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेवरायाने भजन करावं. हे भजन नामदेवरायाने कीर्तन करावं, वाळवंटामध्ये कीर्तन करावं. वाळवंटामध्ये नामदेवरायाने ज्ञानदीप लावू जगी. नामदेवरायाचं कीर्तन सुरू झालं. मायपाय ऐकताय ना तुम्ही. नामदेवरायाचं कीर्तन सुरू झालं आणि भक्त आणि नामदेवरायाचं कीर्तन, नामदेवरायाचं कीर्तन ते नामदेवरायाचं कीर्तन. आता कीर्तन म्हणलं की गायक लागतात, वादक लागतात, प्रमाण सांगणारे म्हणणारे लागतात. मग नामदेवरायाचं कीर्तन सुरू झालं. नामदेवरायाच्या कीर्तनात चाल म्हणायला कोण होतं माहिती आहे? नामदेवरायाला कीर्तन, नामदेवरायाच्या कीर्तनात मी, मला कोण कुत्र यायचे. नामदेवरायाचं कीर्तन मनोहर महाराज आणि चाल म्हणायला ज्ञानोबाराय. बरं, चाल म्हणायला ज्ञानोबाराय नामदेवरायाच्या कीर्तनात होते, पण मग या ठिकाणी उभे असणाऱ्यापैकी बऱ्यापैकी कीर्तनकार मंडळी आहे. मला माहिती आहे इथं टाळकरी कमी, वक्तेच जास्त उभे आहेत, कीर्तनकारच आहेत सर्व मंडळी. सदानंद महाराज ही प्रथा जी आली ना, आपण कीर्तनकाराचं ते विठोबा रखमाई झालं ते माईकून सांगितलं जातं. आता ह्या चाली करता ह्यांनी म्हणावं. आत्ता पद्धत आली ती. पहिले होती का? पहिले होती पद्धत? तुम्ही नका सांगू. पहिले होती पद्धत? नव्हती. आत्ता का आता का पद्धत आली? पहिले का नव्हती? पहिले का नव्हती म्हणजे पहिलेही होती ते मी सांगणार आहे. पहिले काही 5, 25, 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी गायक आणि वादकच नसायचे. एखादा गायक एखादा वादक. त्याच्यामुळं तुम्ही मनाचा काही प्रश्नच नव्हता. विठोबा रखमाई कीर्तन करायचं झालं की तो एक गायक असाल त्याने चाल सुरू करायची, त्याच्या पाठीमागे सर्वांनी म्हणायचे.
आता ही पद्धत का आली माहिती आहे? गायक एवढे झाले, एखादा पण 3-3 सुरू करतील म्हणून सांगावं लागेल की ह्या चाली करता यांनी यांनी. आलं तुमच्या लक्षात? आता सांगा. तर ही पद्धत फार पूर्वीपासूनची आहे. काय म्हटलं मी अभंग आता? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पुढे. पुढं काय? जनी म्हणे. चाल सांगत कोण होतं? चाल कोणी सांगायची? म्हणजे ही पहिल्यापासून पद्धत आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आमच्यासारखे नितातेल नव्हते ते. मला भेटेल का चाल, मला भेटेल का चाल. बरोबर आहे. उभं राहायचं. मग जनाबाईनं म्हणायचं अहो, म्हणजे गुरुजी मारुती बाबा लय गोड सांगतात. अहो ज्ञानेश, आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज म्हणा चाल. असं कोण म्हणायचं? जनाबाई म्हणायचं. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. आता करा, कल्पना करा थोडंसं डोळ्यापुढे. चित्र आणा महाराज, चित्र आणा डोळ्यापुढे. कीर्तन नामदेवरायाचं आहे. कोण होते नामदेवराय? ज्यांच्या सोबत दूध पिजो मरे गोविंद लाला, गोविंद लाला, गोपाल लाला, दूध पिजो मरे गोविंद लाला. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. ज्यांच्या सोबत प्रत्यक्ष परमात्मा बसत होते, उठत होते, जेवत होते, ज्यांच्या हाताने दूध पित होते, त्या नामदेवरायाचं कीर्तन. त्या कीर्तनामध्ये ज्ञानोबाराय चाल म्हणायला. करा विचार, आणा डोळ्यापुढे चित्र. ते कीर्तन कसं रंगलं असेल. आणि मग ऐका तुम्ही, मग ज्ञानोबारायने अभंग म्हटला. मग कसा म्हटला असेल विचार करा ना. ज्ञानोबारायाच्या अभंगाची रचना कशी गोड अभंग आहे ज्ञानोबारायाची. हो. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईना गुडी. ज्ञानोबारायने म्हणावं. असे थोर संत विश्वमाऊली ज्ञानोबाराय, त्यांनी अभंग म्हणावं. ज्ञानोबारायने अभंग म्हटला रे म्हटला. कीर्तन नामदेवरायाचं थय 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 पायाला घुंगरं बाजून कीर्तनात नामदेवराय नाचतात, ज्ञानोबाराय अभंग म्हणतात. मग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. रंग कीर्तनी भरला. आमच्यातला एखादा आगाऊ गायक असला तर चांगला निर्माण झालेला रंग खराब करून टाकतो. माऊली माऊली थांबा थांबा म्हणता ऐकत नाही. निर्माण झालेला रंग कदाचित एखाद्या वेळी. पण अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. भजनाचा महिमा मी सांगतोय हे लक्षात असू दे. मला कुठं यायचं तेवढं लक्षात असू द्या. मला भजनाचा महिमा सांगायचा आहे. का गेली 14 वर्ष याचा वाढदिवस आहे, वर्धापन दिन आहे या भजन मंडळाचा. मला वाटतं त्या अगोदरही असतीलच. मला मग कशी कोणीतरी बोलत होते ते तिथे कोण महाराज होते, टाळ चकवा घेऊन जायचे, एकटेच रेल्वेत भजन कर. मग असे म्हटलं कोणीतरी ते आलते ते. म्हणजे ह्या भजनाची पद्धत आहे. हां बघा की 100 सुवर्ण महोत्सव होऊन गेला ना. 53 त्याच्या अगोदर झाली असतील. पण निदान असं म्हणूया आपण, तुम्ही सांगताय तर 53 वर्ष झालीच की. 50-53 वर्षापासून भजन करतोय आपण. असं भजन. आणि असं भजन मग करायला लागल्यानंतर अभंग बोलता रंग कीर्तने भरला. या भजनाचं सामर्थ्य मला सांगायचंय. या भजनात एवढं सामर्थ्य आहे. सदानंद महाराज, या भजनात एवढं सामर्थ्य आहे. या भजनानं देवाला सुद्धा नाचवता येतं. तो आपल्याला नाचवतो ना. संसारात येणे मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला म्हणी. माझलो मी माझे भ्रमणे केली झाली बोळणी विटंबना. हा नाचवतोय आपल्याला. पण त्यालाही नाचवण्याचं सामर्थ्य या भजनात आहे. एवढ्या उच्च दर्जाचं हे भजन आहे. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अन पुढं ऐका. प्रेमाचे छंदे विठू नाचू लागला. हे भजन होय ते आपण जे भजन करतोय ना ते भजन आहे. ज्या भजनानं देवाला नाचवता येते. एवढं गोड भजन आहे, सुंदर भजन आहे. खूप मोठ्या लोकांनी भजन केलं आणि मग ते भजन रंगलं. हो, त्या बाबाला तिथं विटेवर करमलं नाही. तो आला पण घुसला या कीर्तनात नाचायला लागला. बरं नाचता नाचता थोडंसं भान असावं. भान असलं पाहिजे नाचता नाचता.
आपण कुठं नाचतोय, काय कोण आसपास आहे का, जरा आपला स्टेटस काय, आपण कोण. जो भानावर राहून नाचतो ना तो नाचतच नाही, तर खरं नाचणंच नाही. मग नाचणं कोणतं खरं? गाये नाचे उडे आपुले या छंदे, गाये नाचे उडे आपुले या छंदे, गाये नाचे उडे आपुले या छंदे, गाये नाचे उडे आपुले, गाये नाचे उडे आपुले या छंदे, गाये नाचे उडे आपुले या छंदे, गाये नाचे उडे आपुले या मनाचा आनंद आवडीने, मनाचा आनंद आवडीने, गायनाचे बुडे आपुलिया, गायनाचे बुडे आपुलिया, गायनाचे बुडे आपुलिया. याला म्हणतात गाणं. गाये नाचे इथपर्यंत बरोबर आहे, उडे हेही बरोबर आहे, पुढचं अवघड आहे आणि ते महत्वाचं आहे. आपुलिया छंदे, जनाची या छंदे नाही. गाये नाचे उडे मनाच्या आनंदे, जनाच्या आनंदे नाही. चौकाला उडे आपणही मारतो, पंढरपूरच्या वारीच पालखी सोहळा, लोक पाहायला लागले का आपल्याला भला जोर येतो. तसं नाही, देवासाठी नाचावं. देवासाठी नाचले मीराबाई, देवासाठी नाचले नामदेवराय. आणि म्हणून अशा प्रकारचं हे भजन आहे. हे भजन केलं तर परमात्मा निश्चितच आपल्याला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही, परमात्मा कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि हे भजन लक्षात ठेवा. कुणी म्हणाल महाराज भजन भजन तुम्ही म्हणता, मग अहो हे 2024 चालू आहे, मुंबईसारखं शहर आहे, जरा हजा मजा जरा मौज मस्ती करू द्या की. काय लावलं भजन करा भजन करा. आत्ता कुठं 25 च्या मी म्हातारा झाल्यावर भजन करू, आम्ही म्हातारा झाल्यावर भजन करू. म्हातारा होणं तुमच्या हातात आहे का? क्या जीवनी की पकड़ियास, हाथों लिया नहीं तेरा घास, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. धन्यवाद आहे. कौतुक करायचं राहिलं स्पीकरवाल्याचं, एवढं गोड सिस्टीम आहे त्यांचं. टाळी वाजवा जरा, कंजूसी नका करू. त्याच्यावर अवलंबून असते हे सर्व सौंदर्य. आता काय करता, आमच्याकडे भाव नाही नाचण्याकरता. आमच्याकडे भाव आहे खूप तसा, पण नाचण्याकरता लागणारा भाव नाही. मग कृत्रिम भाव त्याच्यातून घ्यावा लागतो. त्याने आवाज दिला का आपल्याला खूप असं प्रसन्न होतं, मग गातो आपण. साधू संताचं तसं आतल्या आवाजानं गात होते. आतला आवाज फार महत्वाचा असतो. विठ्ठल विठ्ठल गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे जनाच्या आनंदी नाही. असं हे भजन आहे, असं हे भजन आहे. फार मोठ्याने हे भजन केलं. तुका म्हणे वर्म भजनेची सावळे, किंवा येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. मज भजले म्हणजे सर्व भावे, सर्व भावे म्हणजे सर्व भावाने जो माझं भजन करतो, आते भाऊ माम भाऊ चुलत भाऊ सख्खा भाऊ, असं का? सर्व भावाने भजन करणं, सर्व भाऊ असा त्याचा अर्थ आहे का? सर्व भाव म्हणजे आणि जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, याला म्हणतात सर्व भावानं. जया मी वाचून धाव अनवती नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं भजन मनापासून अगदी प्रेमानं भजन केलं पाहिजे. कारण भजन प्रेमाशिवाय नाही. प्रेमेविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती. प्रेम सर्वश्रेष्ठ आहे. म्हणू का चंदू महाराज, सर्वश्रेष्ठ प्रेम आहे. देवाने दिलेलं प्रेम सर्वश्रेष्ठ आहे. आणि प्रेमाचंच नातं खरं भगवंताजवळ खरं नातं आहे. बाकीचं काय त्याला अर्थ नाही त्या नात्याला. स्वार्थाने देव मानणारी गोष्ट वेगळी. देवाला एकच नातं माहिती आहे, एकच नातं तो जाणतो, फक्त आणि फक्त प्रेमाचं. देव सोयरा, देव सोयरा. सोयरा शब्दाचा अर्थ आहे प्रेम, प्रेमळ. दिनाचा कोणते दिन,
दीन शब्दाचा अर्थ आहे इंद्रियाची देणे आम्ही केलो नारायणी. खूप इच्छा होते भगवंताचं भजन करण्याचं करावं वाटतं, पण मग पाय नेतात भलतीकडेच. याला म्हणतात दीन. असं दिनत्व स्वीकारून जर भगवंताकडे केलं तर भगवंत परमात्मा जवळ करतो. प्रेमाचं नातं भगवान परमात्म्याला माहिती आहे. प्रेमाचंच नातं भगवान परमात्मा जाणतो आहे का. आणि प्रेमाचंच नातं सर्वश्रेष्ठ नातं आहे. रक्ताचं नातं अलीकडलं आहे. ईद भऱ्या बांधासाठी भावाच्या घशात कुऱ्हाड घालणारे आहेत की नाही आजही. वाचतोय ना आपण पेपरला. पण काही संबंध नाही. आम्ही दिंडीला गेलो, वारीला गेलो, आमचं वारीच्या रस्त्यानं परिचय झाला. ते खूप प्रेमळ, आम्ही खूप प्रेमळ. दरवर्षी वारी ते आमच्या घरी यायला लागले लग्नाला, आम्ही त्यांच्या घरी सोयरी केला जायला लागलो. असे संबंध आहेत की नाही जगात आजही. कितीतरी जातीचा संबंध नाही, धर्माचा संबंध नाही, पण प्रेमाचे संबंध आहेत की नाही कितीतरी. कोण कुठले कोण कुठले. सर्वात श्रेष्ठ संबंध कोणाचा आहे, कोणता आहे, प्रेमाचा. ऐका. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. उच्ची शब्दाचा अर्थ आहे सर्वश्रेष्ठ, खूप महत्वाची, मोठी. सगाई शब्दाचा अर्थ आहे संबंध. हिंदी शब्द सगाई, संबंध. देवासोबत सर्वश्रेष्ठ उंच श्रेष्ठ संबंध जर कोणता असेल तर तो प्रेमाचा आहे. पुढच्या चरणात त्याची शिद्धत आहे. बघतो, प्रयत्न करतो. पूर्ण आवाज, जवळचा आवाज द्या मला थोडा, बाकी व्यवस्थित आहे. हां. दुर्योधन को मेवा त्याग्यो, दुर्योधन को मेवा त्याग्यो, साग विदुर घर खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. जास्तच उंची म्हणलं तर मीच चाललं, उंच चाललं नाही. आनंद लुटायचा सदन मला, दुसरं काही नाही. आपण सर्वजण मिळून कसं आहे, जातीचे माणसं भेटले म्हणजे मग हे भजन आपली जात आहे की नाही. माझी जातीचे. कोणती जात आहे आपली. भजन. देवाचं भजन हे आपली जात आहे. आवडीची धनी पुढं काय, आवडे ज्या हरी म्हणून रेल्वेत भजन चालू आहे. आवडे अंतरापासून आवडे म्हणून भजन चालू आहे. आवडे ज्या हरी अंतरापासून माझी जातीचे भजन. एवढं सर्वश्रेष्ठ भजन आहे देवाचं. देवासोबत सर्वात श्रेष्ठ संबंध असेल तर तो प्रेमाचा संबंध आहे. सिद्ध केलंय त्यांनी. त्याच प्रेमापोटी वा व्यवस्थित, त्याच प्रेमापोटी आणि शबरीचे बोरं खाल्ले. सुदाम देवासाठी अनवानी पायानं धावत गेला. हा नामदेवरायाचे काय म्हणतात, कपडे वेगू लागलेत. कबीर महाराजांचे सेले विनू लागलात. असा गोड परमात्मा आहे भजन. प्रेम के बस अर्जुन रथा क्यों, प्रेम के बस अर्जुन रथा क्यों, बहुविधि नाचन चाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. तुम्हाला कळलं असेल तर एक काम करा, तुम्ही आणि आपण सर्वजण असा सर्वश्रेष्ठ संबंध आपण देवाशी जोडू आणि भजन करू. थोडंच करू पण प्रेमाने.
त्याला जास्त नाही लागत हो, फार नाही लागत. आणखी सांगू, फार काहीच लागत नाही त्याला. उच्च जात लागत नाही, श्रीमंती लागत नाही, उच्च कुल लागत नाही, सौंदर्य लागत नाही, सत्ता लागत नाही, काहीच नाही पाहिजे. भक्त्या तुष्यति केवलैहि न च गुणैहि. व्याधस्य चरणं ध्रुवस्य वयोः ध्रुवस्य च वयोः विद्या गजेन्द्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपतिरुग्रस्य किं पौरुषम् कुब्जाया कमनीय रूपमधिकं किं तत्सुधाम्नोर्धनं. भक्त्या तुष्यति केवलैर्न च गुणैः भक्तिप्रियो माधवाः. त्याला भक्ती आवडते, त्याला प्रेम आवडते. तो परमात्मा म्हणतो मी ऐकत राहतो. मी उद्या 2-5 मिनटं इकडं तिकडं बघतो. त्या प्रेमासाठी आहे ना तो परमात्मा, या प्रेमापोटी तो वैकुंठात राहतो. हो, त्याचं राहण्याचं ठिकाण वैकुंठात राहतो. आता एवढ्या मोठ्या बंगल्यात किती 15,000 कोटीचा आहे ना तुमच्या जिथे, काचाचा आहे, 7 मजल्याचा का 15 मजल्याचा, त्याच्यात स्विमिंग टँक आहे, एअर काय ते हेलिपॅड आहे, कितीतरी त्याच्यात कामगार आहे म्हणतात. आहे ना एका जणाचं? आपल्याच भारतीय म्हणा ना, अंबानी साहेबाचं आहे, मग काय फरक पडतो त्याच्यात? भारतीय आहेत ना, एवढं का त्याचं काय का परदेशी आहे का? अदानी अंबानी. अरे हाय, देशी आहेत ना ते. चला पुढे, मला त्याचे करायचं नाही, माझा विषय. एवढा मोठा बंगला सोडून, एवढं मोठं वैकुंठ सोडून परमात्मा ज्या अर्थी संतांच्याकडे येतो त्या अर्थी वैकुंठातही त्याला समाधान नाही. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रघु मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. ज्या सुखाकारणे देव वेळा मला, ज्या सुखाकारणे देव वेळा मला, वैकुंठ सोडूनी संत सदनी रागिला, वैकुंठ सोडूनी संत सदनी रागिला. ज्या सुखाकारणे देव वेळावला, ज्या सुखाकारणे देव वेळावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. हे भजनाचं सामर्थ्य. वैकुंठीचा देव आणला भूतळा. वैकुंठातला परमात्मा सर्व जगाचा चालक मालक, ब्रह्मांडाचा सकळ व्यापक अशा प्रकारचा असणारा परमात्मा, त्यालाही खाली आणण्याचं, आपल्या घरी आणण्याचं सामर्थ्य कशात असेल तर ते भजन आहे. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात की मला भजनाशिवाय काहीच मी मानत नाही, फक्त भजनच माझ्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, 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 काय तोर पावन जाणावे ते, तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय तोर पावन जाणावे ते. अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोर पान जाळावे ते, तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोर पान जाळावे ते. अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, केला नारायण. खूप मिले, काय म्हणतात, खूप जमेगा रंग जब मिलेंगे सब. आत्ताच सांगितलं आपली जात आहे काय भजनाची. हे भजन
या भजनाने देव खाली येतो म्हणून तुकोबाराय म्हणतात. काय थोरपण जाळावे ते. भजनाच्या आडवं जर तुमचं मोठेपण येत असेल आणि भजनाचं कीर्तनात भजनात टाळी वाजवण्याची तुम्हाला जर लाज वाटत असेल का, आपण कोण आपलं आणि एवढ्या लोकांत टाळी वाजवणं काय कसं का, लोक काय म्हणतील. घरी झोपायला पाहिजे होतं तो, कशाला आला इथं. काय थोरपण जाळावे ते. भगवान परमात्मा गोपाळासोबत काला करत होते, उष्ट खात होते, हसत होते, खेदळत होते. याच्या मानेत बुक्क्या देऊ, तुम्ही आम्ही सवे जाऊ, गाई वळावया जाऊ. ते पाहिलं त्या वरच्यानी, ते मोठे लोक वरचे सत्य लोकातले इंद्र चंद्र ब्रह्मदेव आदी करून सर्वांनी पाहिलं. बाप रे बाप, मजा यांची. आपण मोठे झालो पण आता मोठे आपल्यालाही वाटते त्याच्यासोबत जावं, तो काला घ्यावं. पण मग बघू तर खरी. गेले आले खाली ते, पण मोठे लोक ते आपला ते युगो घेऊन येतात सोबत. हा ते गवळीयाची ताका पिरे कोण पोरे चांगले, शेंबडी पोरं ने ते. आपण कोण, आपलं स्टेटस काय, आपण बंगला गाडी याच्यात कसं काय जायचं. तसाच राय. तो काय म्हणे, असे शहानिया दुरी आणि बोबडिया दासा हाका मारे. काय थोरपण जाळावे ते थोरपण काय करतात, जाळायचं का, त्याला आग लावायची. आठवत असेल तर प्रमाण म्हणा. आठवतो मी. आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, जेणे हरी नये मुखा. काय थोरपण. एवढं श्रेष्ठ भजन आहे, एवढं श्रेष्ठ भजन आहे. भजनानं देव सापडतो, भजनानंच उद्धार होतो. महाराजाला एकाने विचारलं, महाराज भजनाने देवाची प्राप्ती होते, देव जवळ येतो, देव खेळतो. हे म्हणणं बरोबर आहे, थेरी बरोबर झाली, प्रॅक्टिकल काय. एखादं उदाहरण सांगा ना, घडलंय का कसं. आणि म्हणजे एका भक्ताने भजन केलं आणि भगवंतानी त्याला भेट दिली, नवे त्याला स्वीकारलं. पूर्ण ब्रह्मांडात ज्याची निंदा होत होती त्याला भगवंताने स्वीकारलं. असं एखादं उदाहरण. त्याचं उदाहरण महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. असे कितीतरी आहेत. अजामेळ भिल्ली तारिली कुंटीनी, 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 अजामेळ भिल्ली तारिली कुंटीनी. प्रत्यक्ष पुराणी वंद केली, प्रत्यक्ष पुराणी वंद केली, प्रत्यक्ष पुराणी वंद केली. अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण. प्रत्यक्ष पुराणी वंद केली, प्रत्यक्ष पुराणी वंद केली, प्रत्यक्ष पुराणी वंद केली. अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला एखादं उदाहरण सांगा ना महाराज. तुकोबाराय म्हणतात, एखादा काय 4 उदाहरणं सांगितले अभंगात. अजामेळ, बिल्लिनी, कुंटिनी आणि ब्रह्महत्या राशी. 4 उदाहरण दिले. या भजनाचं सामर्थ्य आहे. हे भजन जर मनापासून केलं, प्रेमाने केलं, भावयुक्त अंतकरणानं केलं तर परमात्मा भजन करणाऱ्याचा स्वीकार करतो. केला का कोणाचा? हो. आता अभंगात 4 आहे, पण उंच नीच काही अभंग पाहून घ्या, तुम्हीच पाहून घ्या.
तेवढाच नाही, आता कितीतरी आहेत. आणि मग आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे थोडंसं मी इकडं थोडंसं धावपळ घेतो. अजामेळ भिल्ली भागवत ऐकलेलं आहे, पण आता खूप सविस्तर सांगायला आपल्याकडे वेळ नाही. अजामेळ नावाचा ब्राह्मण सुरुवातीला अगदी त्रिकाल संध्या करणारा होता, पण संगत चुकीचे लागल्यामुळे आता हे सर्व आमचे मनोहर महाराज असतील, इतर काही महाराज लोक असतील, कथा कीर्तन करणारी मंडळी माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहीत आहे. मी दंभन नाही म्हणत, खरंच मी गायक माणूस आहे, मी आपल्या चालीबिले म्हणणार आहे. उगा यांनी आग्रह केला, अरविंद भाऊ म्हणले तुम्ही कीर्तन, मला वाटलं त्यांनी कीर्तन ऐकलं का, चंदू महाराज त्यांनी कीर्तन ऐकलं का माझं, कुठं काय माहीत, म्हणजे आईबाईने दिला बरं असं झालं. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रेमाचा संबंध आहे, त्याच्यामुळे उभे आहे. मी कीर्तनकार म्हणून या ठिकाणी उभा नाहीच, तुमचं सर्वांचं प्रेम आहे, प्रेमामुळे या ठिकाणी यावं लागलं आणि म्हणून उभा आहे. असं प्रेमयुक्त अंतःकरणानं भजन आत्तापर्यंत ज्याने ज्याने केलं, भगवंताने त्याचा अंगीकार केला, अजामेळाचा अंगीकार केला. काय झालं अजामेळाला? जेलमध्ये जायच्या ऐवजी बंगल्यामध्ये राहायला लागलं, वर्षावर गेला असं म्हणा ना. वास्तविक कर्म काय होतं? जेलमध्ये नरकात जाण्याचं होतं, पण तिकडलं गिऱ्हाईक इकडं आणलं का? काही नाही, फक्त भजन केलं आणि मनापासून केलं, एवढं लक्षात असू द्या. विठ्ठल त्याला काही आवडत नाही, फक्त प्रेम आवडते. थोर प्रेमाचा भुकेला, 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 प्रेम प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. आजी दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, आजी दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. त्याच्याकडे कमी कशाचीच नाही, फक्त प्रेमाचीच कमी आहे. धावतो घराशी भाविकांच्या, एवढा मोठा परमात्मा पागल होतो भक्ताच्या भेटीसाठी. थोर प्रेमाचा भुकेला. आणि असं भजन करणाऱ्याच्या तो जवळ जातो. जनाबाई म्हणते, देवा जा ना बाबा, थोडा लवकर काही काम धंदा करू दे रे. तू असला की काम धंदा काही सुचत नाही, सारखं डोळ्यात ध्यानात मनात तूच असतो, कामं सुचत नाही, मला कामं करायचे, जा लवकर. भगवान परमात्मा म्हणतात, जेने मला जावंच वाटत नाही, तुझ्याकडेच राहावं वाटते. ते वाकळात व्हावं वाटतात. जनाबाईचे वेणी फेणी करत होता, परत ओवा काढत. कोण? एवढा मोठा परमात्मा. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. आणि म्हणून अजामेळ भिल्ली, भिल्लीनी तारिली कुंटेणी, अजामेळाचा उद्धार केला. पुढं जातो परत, सविस्तर तुम्हाला माहितीच आहे. भिल्लीनी माहिती आहे तुम्हाला, शबरी, जब मेरे नाम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी
दर्शन जी का दर्शन होगा, मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। अजामेळ भिल्लनी तारिली, अजामेळचा उद्धार केला कशाने? भजनाने. हे लक्षात असू द्या, भजनाचं महत्व आपलं सांग. भजनाने अजामेळाचा उद्धार झाला. कोणतं भजन केलं त्या अजामेळानं? नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायणच म्हटलं, उद्धार झाला. देवाने उचलून नेला, त्यासाठी विमानं पाठविले, भिल्लिनीचा उद्धार केला. वाट पाहायची भगवान परमात्म्याची. पुण्य फळाला आलं, साधूचा आशीर्वाद सत्य झाला, भगवान परमात्म्याने तिची उष्टी बोरं खाल्ली. कुंटिनी वेश्या, मंगला वेश्या, तिनं राघोबाचं भजन केलं, पोपटाचं, पण ते पोपटाचं नाव आहे भगवंताचंच होतं ना. तिचाही उद्धार झाला. अजामेळ भिल्लिनी तारिली कुंटिनी. वास्तविक जगाच्या दृष्टीने हे सर्व निंद्य लोक आहेत. निंद्य कर्म त्यांच्याकडून घडलं. वेश्या गमन, वेश्या व्यवसाय करणं चांगलं कर्म आहे, निंद्य कर्म आहे. अजामेळचं तरी काय, त्याने तरी काय केलं? अत्यंत निंद्य कर्म केलं. पण निंद्य कर्म केलेलं असलं तरी ज्या क्षणाला त्यांना कळलं की हे चुकीचं आहे आपलं, आता आपण भगवंताचं भजन केलं पाहिजे, आणि तिथून त्यांनी ओरिजिनल भावयुक्त अंतकरणानं निष्ठेनं भजन केलं, भगवंताने त्याचे सर्व गुन्हे माफ केले. मी आत्ता म्हटलं ना, भगवान परमात्मा काहीच पाहत नाही. मी अगोदर चाल केलाशी मोकळा, बोल विठ्ठल विठ्ठल वेळोवेळा, तुझं पापाचे नाही ऐसे, नाम घेता जवळी वसे. काहीच पाहत नाही परमात्मा. या सर्वांच्याकडून निंद्य कर्म ऐका, वाक्यरचना क्रियापदाची वाक्यरचना माझी ऐका. या सर्वांनी निंद्य कर्म केलं नाही, निंद्य कर्म घडलं, कारण अज्ञानात घडलं. निंद्य कर्म घडलं, लोकांनी त्याची निंदा करावी अशांनाही भगवान परमात्म्याने आपलं स्वतःचं स्वरूप देऊन, आपला आश्रय देऊन निंद्य असणाऱ्यांनाही वंद्य केलं. निंदितेही त्यांनी वंद्य केली, अंगीकार ज्याचा केला नारायणी, निंदितेही त्याने वंद्य केली. पुराणातली जवळ आत्ताच्या कितीतरी घटना अशा आहेत. तरडोबाच्या वेळेला गेलो, चंदू महाराज कीर्तनाला, कीर्तन झालं. ज्याने कीर्तन ठेवलं, ज्याने कीर्तनाला आम्हाला सांगितलं होतं, काय कीर्तन झालं, मनोहर महाराज असा उड्या मारू मारू कीर्तन करायचा, कीर्तन असं एकदम आपले चेष्टा मस्करी म्हणून ज्याने कीर्तन ठेवलं त्यांना विचारलं, हो दादा काय कीर्तन केलं महाराजांनी? हो म्हटलं, चेष्टेने म्हटलं, बरं त्याला खरं वाटलं. काय कीर्तन केलं म्हणलं महाराजांनी? लय भारी. हो म्हणले महाराज, अहो तुम्ही जर यांना 4 महिन्यापूर्वी पाहिलं असतं तर तुम्ही विश्वासच ठेवणार नाही, अशी यांची कृती होती. म्हणले काय? 4 महिन्यापुढे रोज गटारात पडून राहायचे. 4 महिन्यात आज कीर्तन करायला लागले म्हणे. बघा लोक त्यांची पूजा करतात, पाया पडतात. त्यातला थोडासा भाग जाऊ द्या, पण आहे खरंच आहे की नाही? भगवंताचं भजन ज्याने केलं, मला सांगा, बाकीच्याचं नाही सांगत मी. चंदू महाराज आपलं आपणच सांगू, दुसऱ्याचं काय आपल्याला कोण जाणे, कोणाकडे उपासना, दुसऱ्याचं काय सांगावं. आपली भक्ती एवढी ओरिजिनल नसून, यत्किंचित असून, थोडीशी असून, ज्ञानोबा आम्हाला कशालाच कमी ठेवत नाही. हो, तुम्हाला 1 कोटी 1.5 कोटीची गाडी घेण्याकरता 10-10, 20-20 वर्ष घालावे लागतात. मग तुम्ही ते स्ट्रगल करून, सर्व ते कष्ट करून, मग बंगलान गाडी सर्व, आणि मग ती गाडी आम्हाला डायरेक्ट गाडी. तुम्ही तरी त्याच्यात बसूनच फिरता ना, का पायवर करून फिरता असे उलटे पातले करून? नाही, तुम्ही बसूनच फिरता, आम्ही बसूनच फिरता. पण जेवढ्या वेळ बसलो त्यावेळेस समजायचे आपलीच आहे. काय करावं लागते? पण हे सर्व कृपा आहेत ज्ञानोबा याची, काही नाही करावं लागत. हे सर्व परमात्माने अंगीकार केला का सर्व होतं. निंदितेही त्याने वंदे केली, अंगीकार ज्याचा केला नारायणे. निंदितेही त्याने वंदे केली, अजामेळ भिल्लिनी तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. शेवटचं उदाहरण सांगतात, ब्रह्महत्या राशी पातकी अपार. ज्याच्या पातकाचं मोजमापच होऊ शकत नाही असा ब्रह्महत्या पापानं युक्त असणारा वाल्या कोळी, त्या वाल्या कोळ्याची सुद्धा वाल्मिक ऋषी झाला. आता
किती सविस्तर सांगायचं, रामायण आपलं उगाळून पिलो आता आपण काय सांगायचं, आपल्याकडे वेळ नाही. मला फक्त भजनाचा प्रभाव सांगायचा होता. का आपण सर्वजण भजन करतोय म्हणून असं भजन, हे भजन हे वर्म आहे. भजन परमार्थातलं वर्म जर काय असेल तर भावयुक्त अंतकरणानं केलेलं भजन. मग भगवंताला तुमची पूजा आवडत नाही असं नाही, पण पूजा करा, पण त्याच्यात भाव असू द्या. भावाशिवाय काहीच आवडत नाही, भाव पाहिजे. म्हणून असं भावयुक्त अंतकरणानं केलेलं भजन ज्याने ज्याने केलं परमात्मा त्याचा अंगीकार करतो. वाल्मिक किंकर वंदे केला, त्यालाही भगवान परमात्माने जवळ घेतलं. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, सांगत होतो. जर भगवंताच्या नादी लागलो, साधू संतांच्या नादी लागलो तर हे असं होतंय सर्व. हे दगडाला जर आपल्या अंगावर दह्याचा अभिषेक करून घ्यावा असं वाटत असेल, दगडाला लोकांनी आपल्यावर मस्तक ठेवावं असं वाटत असेल, प्रत्येक दगडाला सदान महाराज वाटलं पाहिजे बरं का, वाटलंच पाहिजे, आपल्यावर दह्या दुधाचा अभिषेक झालाच पाहिजे. पण मग नुसतं वाटून उपयोग नाही. दगडाला जर वाटत असेल दह्या दुधाचा आपल्यावर अभिषेक रोज व्हावा, लोकांनी मस्तक आपल्यावर ठेवावं, त्यांनी एकच केलं पाहिजे, टाकीचे घाव सोसले पाहिजे. टाकीचे घाव सोसले पाहिजे. ते सोसल्याशिवाय हे भेटत नाही. आम्ही काही एवढं नसेल सोसलं, थोडंसंच. आम्ही कदाचित मंदिरातल्या मूर्त्या नसू, पण पायरीचे दगड काय हरकत आहे म्हणायला. पायरीचे दगड तरी, पायरीच्या दगडाचा जर एवढा सन्मान आहे तर मूर्ती म्हणून जर आतमध्ये गेलं, पण मूर्ती बनण्याकरता बारीक टाकी त्या दगड कानाला लय लागायला लागलं, नाकापाशी आला ते टाकी टाकता टाकता नाकाचा भाग फुटला. एवढ्या मेहनतीनं बनत आलेली मूर्ती, नाकाचा भाग जर त्या दगडाला सहन नाही झाला, टाकीचा घाव तुला सहन नाही केला, जर तो दगड फुटला तर इथं सांगण्यासारखं नाही, पण सांगतो. उत्तरार्ध तुम्ही लावून घ्या. तुका म्हणे टाकी घाये देव पण, आहे का पुढचं कोणाच्या पाठ? तुका म्हणे टाकी घाये देव पण फुटली आजन. इथं सांगण्याचं मला सांगायचंय काय, सहन करावं लागेल. ज्याने सहन केलं त्याच्यावर अभिषेक. ज्या ज्ञानोबाऱ्याचा हात लागला तर अपशकुन समजायचे, विटाळ समजायचे. त्या ज्ञानोबाऱ्याच्या समाधीच्या दर्शनासाठी बारी आता. पण ज्यावेळी ते प्रत्यक्ष होते तेव्हा, चला मला पुढं जायचंय, ते सर्व हे काढून घेतो. चला आपली वेळ संपत आली.
यथामती यथावकाश थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला. मला जसं मंदबुद्धीला जेवढं माझ्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सद्गुरू जोग महाराजांच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गुरुवर्यांच्या आमच्या सर्व गुरुजनांच्या मुखातून जे कानात थोडंसं साठवण्याचा योग आला त्यातलंच थोडंसं वाढण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. पूर्ण कदाचित साठलंही नसेल, कारण खूप वेगानं प्रेशरनं आलेला नळ असला तर मग ते घागर लावली की परत आल्यासारखे वाटते, पण बाजूला काढली की थोडीशी शिल्लकच राहते. मग आपलं भांडं जेवढं असलं तेवढं आपलं भरून घ्यायचं आणि निघायचं. मग आणि असं कुठं असतं का, मग तर नगरी परिवारला कळायला नाही पाहिजे का, आणि एवढ्या प्रेशरनं सोडत असतात का. तू आगाऊपणा करू नको, भांडं भरून होय बाजूला. दुबळी माझी झोळी. त्यामुळे जे काही आले या कपाळात थोडे पाहू ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. निश्चितच मी कीर्तनकार नाही, पण मग आपल्या सर्वांनी प्रेमाने उभं केलं. 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भाव पूर्णतः जसाच्या तसा फक्त तुकोबरायलाच माहीत, आपण फक्त अंदाज बांधायचे. त्यामुळे जो काही प्रयत्न केला असेल तो निश्चितच त्यांना आवडावा अशी प्रार्थना करतो. आणि वेळ खूप झालेला आहे, पुढं महत्त्वाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे थोडंसं आता आटपतं घेतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदितेही त्याने वंदे केली. अजामेळ भिल्लिनी तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. तुका म्हणे येथे भजन प्रभा. आणि असं भजन सर्वश्रेष्ठ आहे. ज्याच्या जीवनात भजन आहे त्याचंच खरं आहे. भजन सोडून ज्याच्या जीवनात सर्व काही असेल त्याचं इथं खरं वाटलं तरी त्याचं काही खरं नाही. फार अवघड आहे. कोणी असो, मी असो का कोणी ब्रह्मदेव असो. म्हणून भजन महत्त्वाचं आहे. त्या भजनाचं हो थोडंसं आता वेळ झाला आहे, पण तुमची परवानगी 2 मिनिट. तर आपणही देवाला प्रार्थना करू की असं भजन, मला सांगा महाराज, भजन करणारे आपण कोण, ते सुद्धा देवाने करून घ्यावं आपल्याकडून. हां, आपण 1 पाऊल टाकला पाहिजे, तो 10 पाऊल आपल्यासाठी. आम्हाला कुठं पाप्याला पंढरपूर, घरीच मरतो. लोक म्हणतात चला पंढरपूरला. हां, आम्हाला कुठं पाप्याला पंढरपूर. हां बरोबर आहे, तो पापीच आहे, तू तसाच राहतो. अरे पायात टाक, 1 पाऊल तर टाक. 1 पाऊल टाकतो. त्या कूर्मदासासाठी भगवान परमात्मा उचलून घेऊन गेले. तर असंच भगवान परमात्म्याने आपल्याला जवळ करावं. ते भजन आपल्याला अगदी निष्कलंक निष्काम भजन आपल्याकडून घडावं अशी प्रार्थना करतो. केली प्रार्थना माझ्या भीष्माचार्याने प्रार्थना केली नाही का? इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. मला म्हणायला येतो स्वर आहे म्हणून म्हणत नाही. आपल्या सर्वांच्या वतीने देवाला प्रार्थना आहे. उस वक्त जल्दी आना. या देवा, तुम्ही आलं पाहिजे. तुम्ही जर आले नाही तर माझं जीवन व्यर्थ आहे. आलं पाहिजे देवा, तुम्ही वेळ लावू नका, लवकर या. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. अशी प्रार्थना केली पाहिजे, आपण केली पाहिजे देवाला. मग देव येईल का त्याचं तो बघेल. आपण आपलं तर आपण आपली प्रार्थना करत रडत राहायचं. लहान लेकरांनी भूक लागली, 1 वर्षाचं लेकरू आहे, भूक लागली, त्याला बोलता येत नाही. मग त्याला आई मला आता भूक लागली, घे जवळ, मला थोडंसं दूध पाच, असं त्याला म्हणता येत नाही. मग त्यांनी काय केलं पाहिजे? भूक तर लागलेली आहे, पोटात तर भूक लागलेली आहे, दूध तर प्यायचं. मग काय केलं पाहिजे? मग त्यांनी रडलं पाहिजे. मग पांढरी एकला, मग काळी चार काळी 4 म्हणतात. आपलं तुमचं आमचं काळी 2 पर्यंतच रडणं चालू, म्हणून आपल्याला कोणी घेत नाही. का? आपण त्या लेकरासारखे आहोत. रडायला लागलं की ती आई काय करते? ती कामात असते, भांडे धुत असेल, घर काही पुसत असेल म्हणा, किंवा काही कपडे धुत असेल. मग एखादा बिस्किटचा पुडा देते, एखादा काही खेळणं देते, एखादा खुळखुळा देते. बरेच जण खुळखुळ्यात आपण अडकलोच आहे ना. देतो खुळखुळा, पण जे ओरिजिनल रडतंय ना,
त्या रडण्यातला भाव फक्त आईला कळतो. फक्त आईला कळतो की हे फक्त आता बिस्किटच्या पुड्यासाठी खुळकुड्यासाठी रडतंय की दुधासाठी रडतंय, हे फक्त आईलाच कळतं. मग पांढरी 3 काळी 4 मध्ये रडा, म्हणजे असं कुठंतरी मस्त असं चौकात्यावर मोठ्याने तावपड असा त्याचा ना अर्थ नाही. रडा याचा अर्थ आहे अत्यंत प्रेमाने त्याचं भजन करा. प्रेम हे भक्तीचं वर्म आहे. ते वर्म ज्याला समजलं त्याला घंटो का मिनटो में. त्याच्यामुळे असं आपण करूया, देवाला प्रार्थना करूया. कुठं भाव आपल्याकडे, माझं भाव प्रेम देई प्रीती गुणनाम वर्ण वयास्तुती. तेव्हा असं भजन तुमच्या माझ्याकडून घडावं की ज्या भजनानं आपल्याला भगवंतानी कडेवर घ्यावं. 1 मिनटं घेतो, खूप गोड आहे. ज्याने भगवंताचं असं भावक्त युक्त अंतकरणानं भजन केलं ना, अंगीकार ज्याचा केला त्याला अनुसरून सांगतो मनोहर महाराज. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, विठू माझा लेकरूपा. संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकरूबाळा, विठू माझा लेकरूबाळा. गोरा कुंभार, गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, वंकाकडे बरी, नामाक रांगोळी दरी, विठू माझा लेकरूबाळा, विठू माझा लेकरूबाळा. तुम्ही असल्यामुळं कीर्तन केलं, हे असल्यामुळं 5-10 मिनटं लांबवलं. चंद्रकांत महाराज, महाराष्ट्रातला प्रसिद्ध हात, नामांकित मृदंगाचार्याची जेव्हा यादी केली जाते तेव्हा जी यादी यांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, असे चंद्रकांत महाराज पांचाळ. तेव्हा आपल्या सर्वांच्या साथीनं खूप लांबलेलं हे तोडकं मोडकं आता आवर्त घेतो. थोडंसं बघा, आता हे सदानंद महाराज असतील, हे सर मला बाकीचे नाव कोणाचे माहीत नसले तरी आपल्या सर्वांबद्दल तुमच्या प्रत्येकाच्या चरणावर मी दंडवत करतो. आणि खूप गोड अशी तुम्ही साथ केली. म्हणजे साथ केली म्हणजे तुम्ही माझी साथ नाही केली, आपली स्वतःचीच साथ केली. भजन भजन देवासाठी असते. मग ही सेवा देवानी सरती करून घ्यावी अशी प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद देतो सर्वांना. आणि विशेष धन्यवाद अरविंद भाऊंना देतो की ज्यांच्या येण्यामुळं खरं म्हणजे या ठिकाणी येणं बोलण्यामुळं आज्ञेमुळे या ठिकाणी येऊ शकलो. आणि काय गोड बोलले महेश भाऊ. महेश भाऊ, हां, मग कसं विसरता येईल. करा प्रयत्न आणखी. म्हणजे आता तर खूप आहेच आहे तुम्ही, पण असंच बोलता 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 एवढे बोलत बोलत दूर जाल. म्हणजे आपलं नातं कायम राहिलं येण्याचं, पण खूप मोठे व्हाल तुम्ही. ज्ञानोबरायाचा तुम्हाला आशीर्वाद असेल. वारकरी माणूस मोठा झाला पाहिजे, हो, माळकरी माणूस मोठा झाला पाहिजे अशी प्रार्थना करू. तेव्हा तुम्हाला धन्यवाद, सर्वांना धन्यवाद. सर्वांचं माता भगिनींचं दर्शन घेतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. आता झालं ना, आता थोडे तुका म्हणे येथे भजना प्रमाण, तुका म्हणे येथे भजन